नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस शिपाई भरतीचा 2 एप्रिल 2023 साली झालेला आपला पेपर चालू आहे। तर या पेपरचे या अगोदर आपण 3 भाग पाहिलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याच पेपरचा आज आपण ते भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे शेवटचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। त्याच्या आपल्या सोलापूर शहर पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील भाग 4 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 76 तुम्ही इथे पाहू शकता। काय दिलेलं आहे? अ, ब, क आणि ड हे वर्तुळाकार बसून पत्ते खेळत आहेत। म्हणजे एका वर्तुळाकार बसून अ, ब, क, ड असे पत्ते खेळत आहेत। अ आणि ब समोरासमोर आहेत, म्हणजे अ आणि ब जे आहेत तर एकमेकांच्या समोरासमोर आहेत। अ चे तोंड पूर्वेकडे आहे, म्हणजेच अ च्या समोर कोण बसलेला आहे? ब बसला आहे, मग ब चं तोंड पश्चिमेकडे असणार। अ च्या शेजारी ड बसला आहे, तर कोणाचे तोंड दक्षिणेकडे आहे? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे अ आणि ब इथे दिलेलं आहे आपल्याला। आता अ, ब, क, ड, तर अ कुठे बसलेला आहे? इथे बसलेला आहे, कारण त्याचं तोंड पूर्वेला आहे। तर त्याच्या विरुद्ध ब बसलेला आहे, म्हणजे ब इकडे बसला आहे, त्याचं तोंड इकडच्या दिशेला आहे, आतल्या म्हणजे पश्चिम दिशेला आहे। तर आता ड जो आहे तर अ च्या शेजारी बसला आहे, पण तो इथे बसला डाव्या साईडला, च्या उजव्या साईडला बसला, हे दिलंच नाही। तर कोणाचे तोंड दक्षिणेकडे आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण इथे कोण बसला शेवट आपण सांगू शकत नाही की त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे। म्हणजे इथे जर आपण पर्यायामध्ये पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिसत आहे की माहिती अपूर्ण आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, कारण यामध्ये आपण निश्चित सांगू शकत नाही की कोण कुठे बसले आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 77, गटातील विसंगत पर्याय ओळखा। तर आता इथे एक गट दिलेला आहे, तर आता वेगवेगळे शहरे दिलेले आहेत इथे। तर तिथे दिले वार्सो दिलेला आहे, जकार्ता दिलेला आहे, रोम दिलेला आहे, बर्लिन दिलेला आहे, पॅरिस दिलेला आहे आणि अथेन्स दिलेला आहे। तर हे यापैकी आपल्याला विसंगत घटक ओळखायचं। तर आता या गटामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वॉर्सो, त्याप्रमाणे रोम, बर्लिन, पॅरिस आणि अथेन्स हे जे आहेत तर ते युरोप खंडातील म्हणजे वेगवेगळी शहरे आहेत। तर जकार्ता जे आहे तर ते आपल्या आशिया खंडात येतं, इंडोनेशिया, कारण इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे, म्हणून हे जे आहे तर ते आशियामध्ये येतं, बाकीचे बिन आशियाई देश आहेत, म्हणून वेगळं काय आहे तर यातलं जकार्ता आहे। म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर ऑप्शन बी जो घटक आहे जकार्ता, तर त्या गटात विसंगत आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 78। तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे तर इथे इंग्रजी आणि अंकमालिका इथे दिलेली आहे। म्हणजे बी दिले, परत 4 दिलेला आहे, जी दिले 9 दिलेला आहे, यल दिले, परत 19 दिलेला आहे, क्यू दिले 34 दिले आहे। तर पुढे 4 प्रश्नचिन्ह आहेत, तर आपल्याला कायला आपल्याला विचारलेलं आहे। तर इथे जर तुम्ही पाहिलं बी नंतर काय असतं CDEF 4 कट करून इथे जी घेतलेला आहे इथे। त्याचप्रमाणे जी नंतरचे जे 4 शब्द आहेत HIJK हे 4 शब्द कट करून पुढे यल घेतलेला आहे। यल नंतर MNOP हे 4 कट करून पुढे क्यू घेतलेला आहे। मग आता इथे प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे? क्यू नंतरचे 4 शब्द, क्यू नंतर काय असतं QRSTU कट करून पुढे काय घ्यायला पाहिजे? जी फी घ्यायला पाहिजे। मग इथे सुरुवातीला इथे काय येणार 34, नंतर इथे प्रश्नचिन्ह जागी फी येणार। त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं इथे 4 आहे, 9 आहे, परत 19 आहे। तर आता इथे काय केलेलं आहे 4 आणि 9 मध्ये 5चा डिफरन्स आहे, 9 आणि 19 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 10चा डिफरन्स आहे, 19 आणि 34 मध्ये कितीचा डिफरन्स आहे तर 15चा डिफरन्स आहे। मग इथे डिफरन्स जो तुम्ही पाहिला तर 5, 10, 15 म्हणजे 5 ने वाढत चाललेला आहे। मग 34 आणि येणारी पुढची संख्या यामध्ये 20चा डिफरन्स पाहिजे। 34 मध्ये 20 जर ॲड केलं तर इथे किती यायला पाहिजे ह्या प्रश्नाच्या जागी? तर 54 यायला पाहिजे, म्हणजे व्ही नंतर पुढे 54 यायला पाहिजे। आता व्ही नंतर 54 असलेल्या इथे जर तुम्ही पर्याय पाहिले तर इथे 2 पर्याय दिसत आहेत सी आणि ए मध्ये। तर आपल्याला पुढचं देखील आता तिसऱ्या प्रश्नचिन्ह जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे। तर आपल्याला इथे काय कोणतं अक्षर आलतं तर इथे व्ही आलतं, आणि इथे आता किती संख्या आली आहे तर इथे 54 हा अंक आलेला आहे। तर व्हीच्या पुढे 4 शब्द कट केले WXYZ आणि पुढचं काय यायला पाहिजे? ए यायला पाहिजे, म्हणजे V54A असं पाहिजे। तर इथे ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिसत आहे। तर सी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर V54B दिलेलं आहे, म्हणजे इथे आपल्याला आन्सर आपलं मिळालेलं आहे। पुढचं आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही, कारण पुढे काय करायला लागेल आता 54 मध्ये 25 ॲड केल्यावर 79 येतं, म्हणून ऑप्शन ए मध्ये तुम्हाला जो दिसतोय तर तोच आपला योग्य आन्सर असणार आहे। V54A आणि 79 हे पुढील 4 प्रश्नचिन्ह जागी येणार आहेत। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 79। तर इथे काय दिलेलं आहे? जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व भगव्याला पिवळा म्हटले
तर भारताचा राष्ट्रध्वजामध्ये खालील बाजूस कोणता रंग असेल? तर आता हे जे वाक्य आहे तर ह्या वाक्यामध्ये जे दिले ना तेच ग्राह्य धरायचं, बाकी बाहेरचं सगळं विसरून जायचं, जे दिले तेच सत्य आहे असं मानायचं. तर आपल्याला काय आपला भारताचा म्हणजे खालचा रंग कोणता असतो शेवटचा? तर शेवटी हिरवा रंग असतो, म्हणजे केशरी, पांढरा आणि हिरवा असतो. तर हिरव्याला इथे काय म्हटलेलं आहे? तर हिरव्याला पांढरा म्हटलेला आहे. म्हणजे खालचा रंग कोणता असणार दिलेल्या वाक्यानुसार? तर हिरव्याला पांढरा म्हटलेला आहे. म्हणून भारताच्या राष्ट्रध्वजाचा दिलेल्या वाक्यानुसार जर काढलं तर तिसरा रंग म्हणजे हिरव्याला पांढरा म्हणले, म्हणून आपला आन्सर ऑप्शन सी असेल पांढरा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. एका सांकेतिक भाषेत ग म न बरोबर 4 2 6, मरण बरोबर 2 3 5 दिलेला आहे. त्याप्रमाणे ग ज र बरोबर 4 1 3 दिलेला आहे आणि नरम बरोबर 6 3 2 असे लिहिलेलं आहे. तर त्याच भाषेत नजर हा शब्द कसा लिहिला जाईल? तर आता इथे सांकेतिक भाषा दिलेली आहे, तर आपल्याला कोणत्या शब्दासाठी काय घेतलं हे आपल्याला पाहावं. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर गमन बरोबर 4 2 6 दिलेला आहे, मरण बरोबर 2 3 5 दिलेला आहे. तर इथे न शेवटी आहे आणि इथे सुरुवातीला आहे. तर नरमसाठी 6, इथे न ला 6 घेतले, इथे न ला 6 घेतले, म्हणजे जशाच तसे इथे शब्द दिले आहेत. म्हणजे ग साठी 4 दिलेला आहे, म साठी 2 दिलेला आहे. मरण आता इथे म ला इथे 2 दिसतोय तुम्हाला, र ला इथे 3 दिसत आहे. तर इथे शेवटी इथे र आहे, तर इथे देखील 3 ला म्हणजे र ला 3 दिसत आहे. म्हणजे जशाच तसे आपल्याला शब्द शोधायचे. तर नजर हा शब्द शोधायचा होता. तर न ला जर पाहिलं तर 6 घेतलेला आहे. ज साठी पाहिलं तर तुम्ही इथे मध्ये 1 दिसत आहे, म्हणजे ज साठी 1 आला, म्हणजे 6 1. आणि र साठी इथे तुम्ही पाहू शकता शेवटी काय आहे ते 3 आहे आणि इथे देखील मध्ये 3 आहे. म्हणजे जशाच तसे इथे कोड वापरलेत. म्हणजे नजरसाठी 6 1 3 जे आहे तर तो आपला म्हणजे पर्याय येणार आहे. म्हणजे 6 1 3 म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर 6 1 3. इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिसत आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. एका रांगेमध्ये अजयचा क्रमांक पुढून 18वा आहे, म्हणजे पुढून त्याचा 18वा आहे. तसेच विजयचा क्रमांक मागून 16वा आहे, म्हणजे विजयचा मागून 16वा आणि अजयचा पुढून 18वा आहे. सुजयचा क्रमांक पुढून 25वा असून तो अजय व विजय यांच्या मध्यभागी आहे, म्हणजे पुढून 25वा सुजयचा आहे व तो अजय आणि विजय या दोघांच्या मध्यभागी आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण आता इथे लिहून काढूयात. तर गणितात दिल्याप्रमाणे आपली अशी डायग्राम बनलेली आहे. तर अजयचा जो नंबर आहे तर तो पुढून कितवा आहे? तर तो 18वा नंबर आहे. म्हणजे त्याचा पुढून जर पाहिला अजयचा पुढून 18वा आहे, म्हणजे त्याच्या पुढे 17 मुले आहेत आणि अजय 18वा. सुजयचा जो नंबर आहे विजयचा जो आहे तो मागून 16वा आहे, म्हणजे त्याच्या मागे अजून किती मुले असणार आहेत? तर 15 असणार आहेत आणि तो 16वा. आणि अजय आणि अजय आणि विजय या दोघांमध्ये सुजय आहे, पण सुजय जो आहे तर तो पुढून 25वा आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर हे 17, अजय 1 18वा आणि 18 आणि इथे 6 किती? हे 24 झाले. म्हणजे सुजयच्या पुढे किती पाहिजे? 24 जण पाहिजेत. म्हणजे सुजय इथे आला 25व्या. म्हणजे तो विजय आणि अजय यांच्या मधोमध आहे. म्हणजे आता सुजय आणि अजयमध्ये जर 6 मुले असतील तर हे सुजय जर मध्ये असेल तर विजय आणि सुजयमध्ये देखील 6 जण असणार आहेत. मग इथे देखील 6 आले. आता इथे जर तुम्ही मोजलं तर हे 15, परत हे 6, हे 6 आणि 17, म्हणजे 15 6 6 आणि हे 17. आणि अजय सुजय आणि विजय हे तिघं यांची जर तुम्ही बेरीज केली 15 आणि 6 21 आणि 6 27, 27 आणि 15 किती? 42. 27 आणि 15 42 आणि हे 3 17 आणि 6 इथे 29, 29 आणि 6 35 आणि 15 इथे 44 आणि 44 आणि 3 27, म्हणजे 47 बेरीज येते. थोडं करेक्शन करा. तर 47 जी मुले आहेत तर त्या एकूण रांगेमध्ये असणार आहेत. म्हणजे जर आपला आन्सर काय असेल तर तिथे 47 जे आहे तर तिथे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर या ऑप्शन बी मध्ये इथे 47 तुम्हाला दिसत आहे, हेच आपलं आन्सर असणार आहे 47. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. 6 वाजून 15 मिनिटांनी घड्याळातील आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? तर आता आरशाच्या प्रतिमेतलं आपण कसं काढतो? तर 11:60 मधून ते दिलेली वेळ वजा करतो. तर इथे 11:60 यामधून आपल्याला किती वजा करायचं आहे? 6 वाजून 15 मिनिट, म्हणजे इथे 6 आणि हे 15. तर आता इथे 10तनं 5 गेले 5, 6तनं 2 गेले 4, म्हणजे 45 आलं. आणि 11तनं 6 गेले किती राहिले? म्हणजे आणि हातचा 1 आणि 11तनं 6 गेले 6 गेले राहिले 5, म्हणजे 5:45 इथे आपलं टायमिंग येत आहे. तर 5:45 कशामध्ये दिसते तुम्हाला? तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे घड्याळच्या प्रतिमेत जर 6 वाजून 15 मिनिटं असतील तर ते
योग्य वेळ जी आहे 6:15 घड्याळीतील आरशा प्रतिमेत आपल्याला 5:45 दिसतील, म्हणजे घड्याळाच्या प्रतिमेचं टायमिंग काढायचं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 83 काय दिलेला आहे ते, तर माऊससाठी इथे OMYQI आहे म्हणजे शब्द घेतलेले आहेत. तर लाईटसाठी काय आहे, म्हणजे ॲनॉलॉजीवरती हा प्रश्न जर आपल्याला इथे शोधायचा आहे लाईटसाठी काय आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आपण डायरेक्ट एका पेजवरती पाहूया. तर MOUSE, तर इथे जर तुम्ही पाहिलं एम नंतर नंतर काय असतं NOPQ, म्हणजे M+4 केलेलं आहे इथे Qसाठी. आता दुसऱ्या नंबरला काय ओमधून काय केलेलं आहे -2 केलेलं आहे, म्हणजे -2 जर केलं तर MNO, म्हणजे इथे M येतं. म्हणजे पहिल्यांदा +4 केलेलं आहे नंतर -2. परत आता यूला +4 केलेला आहे. यू नंतर काय असतं VWX आणि परत पुढेच +4 ॲड करून इथे Y घेतलेला आहे. परत आता यसमधून -2 केले तर काय येतं QRS, म्हणजे इथे Q येतं. परत इथे -2 केलेलं आहे यससाठी. आणि शेवटी आता आता परत +4 करणार आपण. ईमध्ये जर +4 केलं तर FGH आणि I, म्हणजे इथे याप्रमाणे +4 -2 +4 -2 याप्रमाणे करत गेलेलं आहे. त्याप्रमाणे लाईटसाठी जर पाहिलं तर L+4 जर केलं MNO आणि Lसाठी P येतं. परत आयच्या मधून जर तुम्ही मागे 2 गेला, I 9 नंबरला असतं, 7 नंबरला काय असतं G असतं, म्हणजे P नंतर G येणार. आता G+4 करावं लागेल आपल्याला. HIJ आणि K येणार, म्हणजे Gसाठी K येणार. आता परत Hच्या मागे 2 घरी यावं लागेल. तर 6 नंबरला काय H 8 नंबरला असतं, 8मधून वगैरे 6 नंबरला F असतं. आणि राहिलं काय T+4 करावं लागेल, म्हणजे VW, म्हणजे UVW आणि X, म्हणजे इथे PGKFX हे कशासाठी येणार आहे, तर ते लाईटसाठी येणार आहे PGKFX. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर PGKFX. तुम्ही जर इथे पाहिलं तर ऑप्शन एमध्येच दिसत आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84 काय दिलेलं आहे ते 3, 7, 15, 31 आणि 63. तर पुढे कोणती संख्या येईल ती आपल्याला शोधायची आहे. तर आता इथे डिफरन्स घेऊन आपण बघूया. तर 3 आणि 4मध्ये कितीचा, 3 आणि 7मध्ये 4चा डिफरन्स आहे. 7 आणि 15मध्ये 8चा डिफरन्स आहे. 15 आणि 31मध्ये 16चा डिफरन्स आहे. 31 आणि 63मध्ये 32चा डिफरन्स आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर डिफरन्स जो आहे तो डबल घेत आहे. 4 2 8, 8 2 16, 16 2 32 याप्रमाणे डिफरन्स वाढत गेला आहे. आता 32 दोन्ही काय होणार आहे 64 होणार आहे. म्हणजे ह्या 63मध्ये आपल्याला काय करावं लागेल 64 ॲड करावं लागेल आणि त्यांची बेरीज करून पुढे येणार आहे. 60 आणि 60 120 आणि हे 7 किती 127. तर 127 दिसते का तुम्हाला, तर ते ऑप्शन सीमध्ये तुम्ही पाहू शकता. तर प्रश्नचिन्हा जागी काय आलं पाहिजे, तर ते 127 आलं पाहिजे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. तर काय दिलेलं आहे ते, एका सांकेतिक भाषेत 654 म्हणजे 654 म्हणजे यू आर इंटेलिजंट, 906 म्हणजे इंटेलिजंट अँड क्रूल आणि 759 म्हणजे दे आर पुढे काय दिलेलं आहे क्रूल. तर हे असे संकेत वापरले आहे. तर दे या शब्दासाठी कोणता संकेतांक वापरला आहे आपल्याला शोधायचा. तर आपण दिलेलं काय आहे त्याप्रमाणे आपण एका पेजवरती लिहून पाहूया. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण इथे लिहून घेतलेलं आहे. तर 654 साठी यू आर इंटेलिजंट, 906 साठी इंटेलिजंट अँड क्रूल आणि 759 साठी दे आर क्रूल. तर ह्यासाठी आपल्याला काय शोधायचं आहे, तर आपल्याला देसाठी कोणतं म्हणजे संख्या येईल ती शोधायची आहे. तर आता इथे जर तुम्ही कॉमन पाहिलं तर इथे 6 दिसत आहे, तुम्हाला इथे 6 दिसत आहे आणि कॉमन काय दिसते इंटेलिजंट दिसते, इंटेलिजंट म्हणजे 6 साठी इंटेलिजंट हा आलेला आहे. त्याप्रमाणे आता इथे 9 कॉमन दिसते, इथे 9 कॉमन दिसते आणि इथे तुम्हाला काय कॉमन दिसते म्हणजे क्रूल. तर इथे क्रूलसाठी काय येणार आहे, तर तो 9 हा अंक येणार आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं इंटेलिजंट आणि क्रूलचे मिळाले आपल्याला, म्हणजे इंटेलिजंट आणि क्रूल हे ते तुम्हाला दिसत आहे. राहिलं काय ह्यातलं अँड राहिलं, म्हणजे इथे शून्यसाठी काय येणार आहे, तर ते अँड येणार आहे, म्हणजे शून्यसाठी अँड आलं. तर आता पुढे जर आता इथे तुम्ही पाहिलं तर आता इथे तुम्हाला काय दिसत आहे 7 5, इथे 5 कॉमन दिसते, इथे 5 कॉमन दिसते आणि इथे आर कॉमन दिसते, इथे आर कॉमन दिसते, म्हणजे आरसाठी इथे 5 आलेला आहे. आता इथे आर माहीत झालं आपल्याला, क्रूल माहीत झालं. तर क्रूलसाठी काय 9 आहे आणि आरसाठी 5 आहे, मग 9 आणि 5 गेले यातले, राहिले काय तर राहतं 7. 7 कशासाठी असणार आहे, तर ते देसाठी असणार आहे. म्हणजे देसाठी आपल्याला कोणता संकेतांक वापरलेला ते विचारलेलं होतं, तर तो 7 असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. म्हणजे काय तर देसाठी 7 हा अंक येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर आता इथे काय दिलेलं आहे पर्याय 1 मध्ये A+Y - K = 15. तर ए किती नंबरला असतं 1 नंबरला असतं, अधिक y किती नंबरला असतं
तर 25 नंबरला असतं. आता 25 आणि के किती नंबरला असतं तर ते 11 नंबरला असतं. म्हणजे 25 आणि 1 हे किती झालं 26 आणि 26मधून 11 गेले राहतात किती 15. म्हणजे हे तर ऑप्शन ए जे आहे तर ते करेक्ट दिलेलं आहे. त्याप्रमाणे आता बीमध्ये आपण पाहूया. तर इथे काय दिलेलं आहे क्यू किती नंबरला असतं तर ते 17 नंबरला असतं क्यू. त्याप्रमाणे जी किती नंबरला असतं तर 7 नंबरला असतं. आणि एफ जे आहे तर ते 6 नंबरला असतं. यांची जर बेरीज केली 17 आणि 7 24 आणि 6 किती 30. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ते बरोबर 4 दिलेले आहे. म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे. हे चुकीचं आहे. तरी पण आपण पुढे पाहूयात. सीमध्ये काय दिलेलं आहे सी गुणवले डी प्लस एल. तर आता सी 3 नंबरला असतं, डी 4 नंबरला असतं आणि अधिक एल किती नंबरला असतं तर एल जे आहे तर ते 12 नंबरला असतं. म्हणजे हे 4 त्रिकोण 12 आणि हे 12 किती 24 होतात. म्हणजे हे पर्याय योग्य आहे. त्याप्रमाणे डीमध्ये आपण पाहूयात झेड वजा ए वजा ओ. तर झेड आहे तर 26 नंबरला असतं, ए 1 आणि वजा ओ म्हणजे 15 नंबरला असतं. म्हणजे 26मधून हे 15ने किती 16 गेले, राहिले किती 10. म्हणजे हे देखील आपलं जे आहे तर ते समीकरण योग्य आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन बीमध्ये जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे. कारण तिने जर बेरीज केली तर ती 30 येते. म्हणून हेच आपलं आन्सर असणार आहे. क्यू प्लस जी प्लस एफ बरोबर 4 हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. संख्या मालिका पूर्ण करा. तर आता इथे संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे. तर काय दिलेली आहे 3 7 16 32 57 93 142. तर पुढे काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता आपण डिफरन्स पाहूयात. 3 आणि 7मध्ये 4चा डिफरन्स आहे, 7 आणि 16मध्ये 9चा डिफरन्स आहे, 16 आणि 32मध्ये 16चा डिफरन्स आहे, 32 आणि 57मध्ये 25चा डिफरन्स आहे, 57 आणि 93मध्ये 36चा डिफरन्स आहे आणि 93 आणि 142मध्ये 49चा डिफरन्स आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49. याप्रमाणे हे डिफरन्स वाढत चालले. तर आता पुढे कोणता 8चा स्क्वेअर येणार. म्हणजे 142 अधिक पुढे काय येणार 64 येणार. म्हणजे 142 आणि 64 यांची जर आपण बेरीज केली तर 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 0, हातच्याला 1. म्हणजे यांची जर बेरीज केली तर किती येते तर ती 206 येते. तर 206 कशामध्ये दिसते आपल्याला तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहेत. म्हणजे पुढे प्रश्नचिन्ह जाय काय यायला पाहिजे 206. पुढील प्रश्न पाहत. प्रश्न क्रमांक 88. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर इथे काय दिलेलं आहे विधान 1. एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा 44 वेळा एकमेकांच्या म्हणजे काटकोन करतात. तर की करतात का तर 44 वेळा एकमेकांच्या बरोबर काटकोन तर करत नाहीत. तर थोडं करेक्शन करा. तर करतात म्हणजे एका दिवसात घड्याळाचा म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा तर 90 अंशाचा कोण विचारलेला आहे म्हणजे काटकोन विचारलेला आहे. तर बरोबर आहे. तर ते एका दिवसात किती म्हणजे 24 तास असतात. 24 दुने 48 करतो. पण मध्ये 2 तास जे असतात तर त्यामुळे ते एकमेकांच्या वर येतात. त्यामुळे तिथे दोनदा कोण होत नाही म्हणजे 4दा कोण होत नाही. म्हणजे 44 वेळेस जे आहे तर तो कोण होतो म्हणजे 90 अंशाचा. तर हे विधान जे आहे तर 1 नंबरचं योग्य आहे. एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा 44 वेळा एकमेकांशी काटकोन करतात. 2 मध्ये काय दिलेलं आहे एका दिवसात घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा 22 वेळा एकमेकांवर येतात. तर हे देखील बरोबर आहे. म्हणजे एकमेकांच्यावर म्हणजे हे जर घड्याळ असेल तर इथे तास काटा आणि इथे जर मिनिट काटा म्हणजे त्याच्यावरच येतो. म्हणजे असं किती वेळेस होतं तर ते 22 वेळेस होतं. हे देखील योग्य आहे. आणि 90 अंशाचं कोण 44 वेळा. म्हणजे दोन्ही जर विधाने वरील पाहिली तर ती दोन्ही जी आहे तर ती योग्य आहेत. म्हणून आपला आन्सर काय असेल तर 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न तर काय दिलेलं आहे इथे रोहित विराटपेक्षा उंच आहे, सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे. आता इथे जर आपण रोहितला आर मानलं तर रोहित जो आहे तो विराटपेक्षा उंच आहे. म्हणजे रोहित इज ग्रेटर दॅन विराट. आता पुढे काय दिले सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे, सचिन इज ग्रेटर दॅन महेंद्र. आता पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे कोण सचिन. म्हणजे दिनेश इज ग्रेटर दॅन सचिन असं आलं. आता विराट महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे, विराट जो आहे तर तो महेंद्रपेक्षा सुद्धा ठेंगणा आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर महेंद्रपेक्षा इथे कोण दिले सचिन आणि सचिनपेक्षा दिनेश. हे दोघे देखील मोठे आहेत. महेंद्र रोहितपेक्षा उंच आहे, महेंद्र जो आहे तर तो रोहितपेक्षा देखील उंच आहे. म्हणजे इथे कोण येणार तर इथे महेंद्र येणार, तर त्याच्या पुढे सचिन येणार आणि त्याच्या पुढे कोण येणार तर इथे सुरुवातीला दिनेश येणार. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सर्वात उंच कोण दिसतोय तुम्हाला तर इथे दिनेश दिसत आहे. दिनेश कारण दिनेश हा सचिनपेक्षा मोठा आहे, महेंद्रपेक्षा मोठा आहे. त्याप्रमाणे महेंद्र जो आहे तर तो रोहितपेक्षा मोठा आहे आणि रोहित जो आहे तर तो विराटपेक्षा मोठा आहे. मग इथे सर्वात जर तुम्ही पाहिलं तर दिनेश जो आहे तर सर्वातपेक्षा मोठा असणार आहे. तर इथे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे दिनेश, तेच आपलं आन्सर असणार आहे.
तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर पुढील प्रश्न काय दिलेला आहे, श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किलोमीटर गेला. म्हणजे समजा इथे जर आता श्याम आहे तर तो दक्षिणेला 5 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर तो डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला. तर तो जे तोंड इकडे असणार म्हणून डावी दिशा इकडे येणार, डावीकडे वळून तो 3 किलोमीटर गेला. त्यानंतर उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर गेला. म्हणजे परत उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळाला, पुन्हा उजवीकडे वळून तो 15 किलोमीटर गेलेला आहे. म्हणजे आता तो इथे आलेला आहे. तर तो घरापासून किती अंतरावर आहे, म्हणजे हे जे अंतर आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे किती आहे, 4. हे 4 आणि 5 किती टोटल जे आहे तर हे 9 झालं. आणि हे किती असणार आहे तर हे 15. तर 15मधून हे किती 3 गेलं, राहिलं किती 12. एक बाजू 9 आहे, एक बाजू 12 आहे. तर आपल्याला कर्ण बरोबर आता इथे काढायचं आहे. कर्ण आपण आता x मानूयात. तर याप्रमाणे आपली जी आहे तर ती डायग्रॅम इथे बनणार आहे. तर हे अंतर आपल्याला काढायचं आहे तर ते आपण x मानलं. म्हणजे ही जी बाजू आहे तर एवढी, तर ती 12 आली. आणि ही जी बाजू आहे तर किती आली, 5 आणि 4 9 आली. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर आपण पायथ्या वर्ग बोराचं म्हणजे सूत्र वापरतो. कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे कर्ण काय आहे, x वर्ग बरोबर हे 12चा वर्ग आणि हे 9चा वर्ग. 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81. यांची बेरीज जर केली तर 285 येते. x वर्ग बरोबर 225 येते. आणि 225चं वर्गमूळ काय असतं, 2 म्हणजे 15 असतं. म्हणजे x बरोबर किती असणार आहे, 15. म्हणजे जे की त्याच्या मूळ ठिकाणापासूनचा त्याचं ते डिस्टन्स असणार आहे किती, 15 किलोमीटर. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर श्याम जो आहे तर तो सध्या त्याच्या घरापासून 15 किलोमीटर अंतरावर असेल. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 92. तर आता इथे काय दिलेलं आहे, 1, 2 व 3 हे अंक एका संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची एकूण बेरीज किती. तर आता 1, 2, 3 हे अंक वापरून आपल्याला संख्या बनवायच्या आहेत. तर आता 1, 2, 3 पासून कोणकोणत्या संख्या तयार होतात, तर 123, 321, 132, 312, 213 व 231 या 6 संख्या तयार होतात. या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते, 1332 येते. तर बेरीज तुम्ही करून घ्या. तर डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर सांगतो. तर 1332 ही बेरीज येते. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर 1332. तर गणितात तुम्ही जर पाहिलं तर 1332 इथे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणजे 1, 2, 3 हे अंक एका संख्येत एकदाच वापरून 1332 म्हणजे त्या संख्यांची टोटल बेरीज येते. पुढील प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 93. 2 लगतच्या विषम संख्यांचा गुणाकार 323 आहे. तर त्या 2 संख्यांची दुप्पट केली तर त्यांची बेरीज किती होईल. म्हणजे आपल्या 2 लगतच्या विषम संख्या त्यांचा गुणाकार जो आहे तर तो आपल्याला 323 दिलेला आहे. तर त्या दोन्ही संख्यांची दुप्पट केली तर त्या संख्यांची बेरीज किती होईल आपल्याला काढायची आहे. तर आता इथे काय करायचं, पहिली संख्या जी आहे तर ती आपण आता x मानूया. आणि मग दुसरी संख्या काय येणार आहे, कारण 2च्या डिफरन्सने संख्या असतात. दोन्ही संख्यांची म्हणजे काय असणार आहे तर ती x+2 असणार आहे. पहिली x मानली तर दुसरी x+2 असेल. तर पुढे काय दिलेलं आहे, दोन्ही संख्यांचा गुणाकार आपल्याला 323 दिलेला आहे. म्हणजे x कंसात x अधिक 2, कारण दुसरी संख्या x अधिक 2 आहे, पहिली x आहे. या दोघांचा गुणाकार 323 दिलेला आहे. हे x न जर आत गुणलं तर काय होतं, x गुणवले x, x वर्ग, x गुणवले 2, 2x बरोबर 323. 323 आता आपण डाव्या साईडला आणलं तर काय होतं, x वर्ग वजा x वर्ग अधिक 2x हे वजा 223 बरोबर 0 येतं. तर आता इथे अवयव पडतात. तर 323चे अवयव कोणते पडतात, तर 17 आणि 19. तर आता इथे अधिक 2 पाहिजे म्हणून काय येणार, x वर्ग अधिक 19x वजा 17x. मग 19 गुणिले 17 323 येतं. आणि वजा 323ला वजा 323. आता इथे जर तुम्ही x कॉमन काढला तर कंसात काय राहतं, x अधिक 19 राहतं. आणि इथे वजा 17 जर कॉमन काढलं तर कंसात x अधिक 19 राहतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो x वजा 17 बरोबर 0, x अधिक 19 बरोबर 0. म्हणजे 17 व 19 त्या संख्या असणार आहेत. आपल्याला त्या संख्या कोणत्या आहेत फक्त काढायचं होतं. म्हणजे दोन्ही संख्येची दुप्पट करायची होती. मग त्या संख्या कोणत्या, 19 आणि 17 आल्या. आता त्यांची दुप्पट, 17ची दुप्पट 34 आणि 19ची दुप्पट 38 यांची बेरीज करायची होती. आणि 38 अधिक 34 केलं तर किती येतं, 72 येतं. म्हणजे 72 जे आहे तर त्या दोन संख्येच्या बेरजेची दुप्पट असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर दोन्ही संख्या दुप्पट केली तर ती 72 येईल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 94. एका संख्येला 6ने भाग दिल्यास बाकी 3 उरते व 8ने भाग दिल्यास बाकी 5 उरते व 9ने भाग दिल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता डायरेक्ट आपण पर्यायावरून काढूयात.
तर आता इथे 6ने जर भाग दिला तर 3 बाकी उरते. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे ऑप्शन एला म्हणजे 75ला 6ने भागलं तर 12×72 आणि इथे बाकी 3 उरते. त्याप्रमाणे 8ने जर भागलं तर 8×9=72 तर बाकी 3 उरायला पाहिजे, पण इथे बाकी 3 उरते, पण इथे 5 उरायले दिले, म्हणजे हे चुकीचं आहे 75. बीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 6ने भागलं तर 11×66 म्हणजे वर 3 उरतात, म्हणजे इथे 6ने तर भाग जातो. तर आता 8ने जर भागाला 8×8=64 म्हणजे 69 म्हणून 64 गेली, बाकी 5 उरते, म्हणजे इथे 8ने देखील भाग जातो. आणि 9ने जर भाग दिला तर बाकी 6 उरते का आपल्याला बघायचं आहे. 9×7=63 म्हणजे 63मधून 69मधून 63 गेले, राहिले 6. इथे जर तुम्ही पाहिलं तर 69ला 6ने भाग दिल्यास बाकी 3 उरते, त्याप्रमाणे 8ने भाग दिल्यास बाकी 5 उरते आणि 9ने भाग दिल्यास देखील बाकी 6 उरते. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर इथे ऑप्शन बीमध्येच आपल्याला भेटून गेलेला आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. ती संख्या जी आहे तर ती 69 असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 95. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो भोवरा 1 मिनिट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल? तर आता एका सेकंदाला 6 फेऱ्या मारतोय आणि आपल्याला काय काढायचं आहे 1 मिनिट 15 सेकंदाला. तर 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे एकूण सेकंद किती झाले, मिनिटाचे 60 सेकंद आणि वरचे 15 म्हणजे एकूण 75 सेकंद झाले. एका सेकंदाला 6 मारतोय म्हणजे गुणवले आपल्याला 6 करावं लागेल. 75×6, 6×5=30, 0 हातच्याला 3, 6×7=42 आणि 3 किती 45, किती आलं 450. तर 450 तुम्हाला इथे कुठे दिसत आहे तर इथे ऑप्शन डीमध्ये दिसत आहे, तेच आपलं ॲन्सर असणार आहे. म्हणजे तो एका सेकंदाला जर 6 फेऱ्या मारत असेल तर तो 1 मिनिट 15 म्हणजे 75 सेकंदामध्ये तो 450 फेऱ्या मारेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 96 काय दिलेलं आहे ते, एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किलोमीटर, तर 0.05 आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता, व रुंदी 0.008 किलोमीटर आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती आपल्याला काढायचं आहे. तर आता लांबी दिली आहे आपल्याला 0.05 किलोमीटर आणि रुंदीची दिली आहे 0.008 किलोमीटर. या आता किलोमीटरमध्ये जर तुम्ही काढलं तर पॉईंटच्या पुढे इथे 2 घरे आहेत आणि ते 3 घरे आहेत, म्हणजे पॉईंटच्या पुढे एकूण 5 घरे आपलं ॲन्सर असणार आहे. आणि 5×8 किती 40 म्हणजे 40 आणि पॉईंटच्या पुढे 5 घरे म्हणजे 0.000 आणि हे 40 म्हणजे पॉईंटच्या पुढे 5 घरे आली, म्हणजे 0.0004 हे जे आहे तर ते चौरस किलोमीटरमध्ये आलं. तर इथे ऑप्शन बीमध्ये आपल्याला हे दिसत आहे 0.0004 चौरस किलोमीटर. तर हे जर त्याचा ॲन्सर असणार आहे, पण इथे आपल्याला चौरस मीटरमध्ये पण दिलेलं आहे. तर आता 1 मीटर बरोबर काय असतं 100 सेंटीमीटर असतं, 1 किलोमीटर बरोबर 1000 म्हणजे मीटर असतं. तर आता 0.05ला जर आपण 1000ने गुणलं तर ते किती येतं तर ते 50 येतं, आणि 0.008ला जर 1000ने गुणलं तर ते येतं 8, म्हणजे हे मीटरमध्ये आलं. 50×8 जर केलं तर ते किती येतं 400 चौरस मीटर किंवा 400 मीटर स्क्वेअर येतं. इथे ऑप्शन 1मध्ये पण दिलेलं आहे 400 चौरस मीटर, म्हणजे हे देखील आन्सर बरोबर असणार आहे. आणि किलोमीटरमध्ये 0.0004 हे चौरस किलोमीटर हे देखील ॲन्सर असणार आहे. म्हणजे वरीलपैकी 1 व 2 जे आहेत तर ती दोन्ही जी आहेत तर ती विधाने म्हणजे ॲन्सर जे दिले तर आपली योग्य असणार आहेत, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. 1 व 2 दोन्ही योग्य. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 97. 15 मीटर, 20 मीटर व 25 मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील? म्हणजे आता आपल्याला बाजू दिली आहे एका म्हणजे 15 मीटर बाय 20 मीटर बाय 25 मीटर खोली, आणि त्याच्यात आपल्याला मोठ्यात मोठे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील आपल्याला हे शोधायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर बाजू काय दिलेली आहे खोलीची 15 मीटर, 20 मीटर आणि 25 मीटरची खोली आहे. या खोलीत बसणारे मोठ्यात मोठी बाजू असणारे घनाकृती ठोकळे आता किती आहे ते आपल्याला काढायचं. तर एकूण x ठोकळे मावतील, x बाजू असणारे ठोकळे म्हणजे x ठोकळे मावतील असं आपण मानूया. तर आपल्याला माहिती आहे घनाचे घनफळ बरोबर काय असतं, कारण घन ठोकळे आपल्याला काढायचे तर बाजूचा घन हे सूत्र असतं. तर आता आपण काय करायचं आधी खोलीचं घनफळ काढून घ्यायचं. खोलीचं घनफळ बरोबर काय LBH, तर LBH आपल्याला दिलेला आहे 15/20/25, मग यांचा जर गुणाकार केला तर तो 7500 मीटर क्यूब येतो. म्हणजे खोलीचं आपल्याला घनफळ निघालं 7500 मीटर क्यूब. आता मोठ्यात मोठी बाजू असलेली म्हणजे 15, 20 आणि 25चा काय असणार आहे. आता ह्या 3 बाजू आहेत त्या खोलीच्या 15 मीटर, 20 मीटर आणि 25 मीटर.
म्हणजे ह्या मोठ्यात मोठी बाजू असणारे म्हणजे ह्यांचा काय असणार आहे, मसावी जो असणार आहे तर तेच जे असणार आहे ते त्या घनाची मोठ्यात मोठी बाजू असणार आहे. 15 मीटर 20 मीटर 25 मीटर यांचा जर मसावी घेतला तर तो किती येतो, मोठ्यात मोठी म्हणजेच 5 हा येतो. म्हणजे 5 जे आहे तर ती बाजू असणारे घन आपल्याला बसवणार आहेत त्यामध्ये. म्हणजे x बरोबर काय असणार आहे तर खोलीचे घनफळ भागिले घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन. आता खोलीचं घनफळ तर माहिती आहे आपल्याला 7500 आणि घनाचे घनफळ म्हणजे बाजू किती आहे तर त्याची जास्तीत जास्त 5, कारण ह्या 5 या तिघांचा मसावी आहे म्हणून भागिले 5चा घन म्हणजे 7500 भागिले 5चा घन 125. तर इथे जर तुम्ही भाग घालवला 25 5 125 25 त्रिक 75 म्हणजे हे 300 आलं आणि 300 भागिले हे 5 किती येतं 60. म्हणजे 60 जे आहे तर ते एकूण जे आहे तर ते मोठ्यात मोठी बाजू असणारे 60 जे आहेत तर ते घनाकृती ठोकळीच्या खोलीमध्ये मावणार आहेत. म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर इथे तुम्ही पाहू शकता तर 60 जे आहे तर ते मावणार आहे, तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर ते जे आहे तर ते ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे 60. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98. एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 314 पट संख्या काढण्यास सांगितले. म्हणजे एक संख्या होती त्याची 314 पट काढायला सांगितले, पण एका मुलाने काय केलं, नजर चुकीने 314 ऐवजी काय केलं 304 पट संख्या काढली त्या संख्येची. तर उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150ने जास्त होती. म्हणजे 304 पट काढल्यामुळे काय झालं, उत्तरांची संख्या जी आहे ती बरोबर येणाऱ्या उत्तरापेक्षा 150ने जास्त होती. तर मूळ संख्या कोणती आहे तर ती आपल्याला काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. तर आता ती संख्या जी आहे तर ती आपण x मानायची. तर विद्यार्थ्याला काय सांगितलं, त्या संख्येच्या 314 पट काढायची होती, पण त्यानं काढली किती 304 पट. मग त्या संख्येत 304 पट काढल्यामुळे काय झालं 150चा फरक पडला होता. म्हणजे 304 पट त्या संख्येच्या म्हणजे 304x आणि काढायची किती होती 314 पट, म्हणून त्यामुळे आपण वजा 314 पट करणार, कारण डिफरन्स त्याचा 150चा पडलेला होता म्हणून 314x बरोबर 150 हे समीकरण आलं. तर आता छेद जर समान केले तर 14 त्रिक हे 42, तिरकस गुणाकार केला आपण आणि 4 गुणिले 3x हे 12x भागिले 14 चौक 56. 42x वजा 12x भागिले 56 बरोबर 150. 42मधून 12 गेले राहिले 30x. 30x बरोबर हे काय 56 जे आहे तर तिकडे गुणाकारात जाईल म्हणजे 150 गुणिले 56 होईल. म्हणजे ती x बरोबर काय होणार आता हे 30 तिकडे भागाकारात जाईल म्हणजे 150 गुणिले हे 56 भागिले काय होणार आहे तर हे 30 होणार आहे. 30 एके 30, 30 5 150 आणि 5 गुणिले 56 जर केलं तर ते किती येतं 280 येतं. म्हणजे x बरोबर काय येणार तर 280 येणार. म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर ती संख्या 200 असणार आहे. तर 200 इथे तुम्हाला 280 असणार आहे, तर ती ऑप्शन डी मध्ये दिसत आहे तुम्हाला. तर ती संख्या कोणती असेल तर 280 असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. काय दिलेलं आहे इथे आपल्याला 2/3 ला 5/6 तर 8/7 काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ते काय केलेलं आहे बेत्रिक 6 करून खाली लिहिलेलं आहे आणि ह्या दोघांची बेरीज करून वर लिहिलेलं आहे. आणि परत आता इथे काय येणार 8/7 8/7 56. 56 जे आहे तर ते खाली येणार आणि यांची जी बेरीज आहे 8 आणि 7 15 जे आहे तर ते वर येणार. म्हणजे 15/56 जे आहे तर याचं ॲन्सर असणार आहे. काय असणार आहे 15/56. तर हा जो प्रश्न आहे तर तो रद्द झालेला होता, कारण इथे ऑप्शनच नव्हतं ते, म्हणून आपण डायरेक्ट आता शेवटचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 100. तर काय दिलेलं आहे ते 3640 भागिले 14 गुणिले 16 अधिक 340 वजा 4 गुणिले 3 बरोबर किती. मी प्रश्नचिन्हाचा काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर 3640 भागिले 14 दिलेलं आहे इथे. तर आता एका पेजवरती आपण सॉल्व करून पाहूयात. तर याप्रमाणे आपण ते गणित लिहून घेतलेलं आहे. 3640 भागिले 14 गुणिले 16 अधिक 340 वजा 4 गुणिले 3. तर 3640ला 14ने भागलं तर 14 दोन्ही 28 उरले 8 वरून घेतले 4 14 संग 84 वरचं 0 म्हणजे 260 येतं. गुणिले 16ला गुणिले 16 अधिक 340ला अधिक 340 वजा 4 ते कोण किती 12 म्हणजे 260 गुणिले 16 जर केलं तर ते 4160 येतं. अधिक हे 340ला 340 वजा 12 4160 अधिक 340 जर केलं तर ते 4500 येतं आणि 4500 वजा हे 12 म्हणजे किती येतं 4488. म्हणजेच तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर 4488 आपलं ॲन्सर असणार आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे 100व्या प्रश्नाचं 4488. तर मित्रांनो आपला जो सोलापूर शहरचा
2021 साली झालेला जो पेपर होता तर तो आज आपण पाहत होतो. तर त्या पेपरचा आज आपण ते पार्ट 4 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे शेवटचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.